पेण शहरातील रिंग रोडवरील पेण खोपोली मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साचून हा रस्ता अक्षरशः चिखलमय झालाय। या रस्त्यावरून रोज शाळकरी, विद्यार्थी, वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। नागरिकांमध्ये संताप असून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नाराजीचा सूर अधिकच तीव्र होत आहे। स्थानिक युवक भूषण कडू यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक वेगळीच पद्धत अवलंबली। त्यांनी लहानपणीची आठवण ताजी करत या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडल्या। या कृतीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून ठेविले अनंते तैसेची राहावे, विकासाच्या खड्ड्यात होड्या सोडून पाहावे असे मिश्किल शीर्षक दिले आहे। कडू यांनी आपल्या कृतीतून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। या खड्ड्यांमध्ये इतकं पाणी साचलंय की भविष्यात इथं स्विमिंग पूलच सुरू करता येईल असे म्हणत त्यांनी व्यवस्थेला टोला लगावला आहे। नमस्कार पेण, आज आपण आहोत पेण खोपोली बायपास हायवे, आपला पेण खोपोली रोड हा मागे बघू शकाल। आणि आपण इथे आहोत रिंग रोडवरती। आपल्याला आज मी आपल्या बालपणाची आठवण करून देणार आहे, की तुम्हाला दाखवतो। आणि ती पण आठवण कशी, तुमची, आमची, सर्वांची, लहानपणापासूनची। त्या मी होड्या आणल्यात, मला मुलांनी करून दिल्या माझ्या। आपल्या पेण नगरपालिका प्रशासनाने पर्यटन स्थळ म्हणून आपल्यासाठी छानपैकी असे ठिकठिकाणी पॉट केलेले आहेत। हे आपण बघू शकता। छान प्रकारे होडी ही चाललेली आहे। पुढे गेलो तुम्हीच बुडीत म्हणून इथं कडेने सोडतंय। जिथे विकास आला तिथे पर्यटन आलं, असं हे नगरपालिकेने छान प्रकारे पर्याय चालू केलेले आहेत। बस जाते रे, बाजूला आपले मिनी डोर वाले आपले शाळा आहे पुढे, हे सांगतायत। आता आपण बघतोय होडी, नांगर होडी पण याच्यामध्ये चालेल, पण ती बनवता आली नाही मला। पेणच्या नागरिकांनो, हा बरोबर ना, आपण होडी सोडूया, आपण नगरपालिका प्रशासनाला लागूया। या अशा प्रकारे आपण होड्या सोडल्या। नागरिकांना विनंती करतो की तुमच्याही घराच्या बाहेर असेच काही पर्यटन स्थळ तयार केलेले असतील नगरपालिकेने, तर ते तुम्ही मला टॅग करून किंवा कमेंट मध्ये टाकून द्या। तुम्ही बघा की हा मोठा पर्यटन स्थळ आहे की तुमच्या इथं मोठा आहे। थोड्या दिवसांनी बहुतेक इथे स्विमिंग पूल पण होऊ शकतो, कारण की जाण्यासाठी एवढा मोठा रोड आहे, परंतु सगळेजण त्या साईडने जातात। एक दोन गाड्या फक्त पास होतील, बाईक पास होतील, अशा प्रकारे इथे बघू शकता। आता एक गाडी येते, बघूया गाडी कुठून जाते। खड्ड्यातून तर जाणार नाही। होड्या दाखवू जरा, आपल्या गाड्या चालत दाखवू। याच्यावरून एक ओवी आठवली, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, विकासाच्या खड्ड्यात होड्या सोडून पाहावे, विकासाच्या खड्ड्यात होड्या सोडून पाहावे। आणि आपली होडी पुढे सोडणार आहे होते, हे बघा। हा चला, धन्यवाद। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघातांची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या ठोस कारवाईची प्रतीक्षा करत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा ही मिश्किल निषेधच भविष्यात मोठ्या आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यता आहे। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।